तसंच आमचे सागर भैया, किरण बनसोडे साहेब, कुलकर्णी काका, ज्येष्ठ पत्रकार कुलकर्णी साहेब, तसेच प्रशांत जोशी सर, सर्व पत्रकार आज यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की आज मला महापौर होऊन 25 दिवस झाले आणि 25 दिवसातच तुम्ही या ठिकाणी माझा मान सन्मानाचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवला. प्रथम या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि समाजाचे जे काही आपल्या सोलापूर शहराचे जे काही प्रश्न आहेत त्या ठिकाणी अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत. त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम हे पत्रकार असेल, अनेक आमचे लोकप्रतिनिधी असेल या ठिकाणी आम्ही करत असतो. आणि निश्चित माझ्यावर खूप मोठी शहराची जबाबदारी आहे. ती माझं प्रामाणिकपणे मी या ठिकाणी जे काय आपल्या शहरासाठी आपण करू शकतो ते मी प्रामाणिकपणे या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे अनेक प्रश्न असतील या ठिकाणी, उद्यानाचे विषय आहेत. आपल्या अनेक सोलापूर शहरामध्ये जे उद्यान आहे, उद्याने ओस पडलेले आहेत, त्या उद्यानाचा विषय आहे. परत तसेच आपले जे स्मशानभूमी आहेत, स्मशानभूमी देखील या ठिकाणी जवळपास आपल्याला 50 स्मशानभूमी आहेत या ठिकाणी. त्या अगेन्स्ट आपल्याला फक्त स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 14 स्मशानभूमीचं या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आलं. पण त्यात बाकीचे जे काय अजून राहिलेले आहेत त्याच्या देखील आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे एवढं सांगतो. आणि सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी झालेली आहेत, पण त्याचं मेंटेनन्स न होता या ठिकाणी मेंटेनन्स कसं केलं पाहिजे. झोनच्या माध्यमातून जोपर्यंत झोन निर्मिती होत नाही, मी जेव्हा महापौर झालो मला एकच कारण का हातवड भागातून मी या ठिकाणी निवडून आलो. गेले 4 टर्म झाले की हातवड भागातून त्या ठिकाणी प्रतिनिधी करतो. समाजातले जे काही शेवटचे बारीक सारीक जे गोष्टी आहेत ते मला सर्व ज्ञात आहेत. आपला सोलापूर शहर, सुंदर सोलापूर शहर आपल्याला जर करायचं असेल तर झोन निर्मिती होणं हे गरजेचं होतं. म्हणून एकच झोन जवळपास एक प्रभाग 4 झोन मध्ये वाटला गेला होता. त्या ठिकाणी मी जास्त काय न बोलता कामावर भर कसं देता येईल मी या ठिकाणी आम्ही झोनवर या ठिकाणी प्रेशराईज करून सोलापूर शहरातले पहिला झोन सक्षमीकरण या ठिकाणी केलं. आणि झोन सक्षमीकरण करून एक प्रभाग एक झोन अशा पद्धतीने कामाची वाटचाल त्या ठिकाणी चालू केली. आणि आता निश्चित आपले जेवढे काय कामं सोलापूर सिटीच्या माध्यमातून, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे, त्याचं मेंटेनन्स असेल, त्याचं स्वच्छता असेल, आज धुळीचं प्रमाण आपल्या सोलापूर शहरामध्ये जास्ती प्रमाणात आहे, त्याचा विषय असेल. डिवायडर मध्ये आज आपल्याला बघतो सोलापूर, सुंदर सोलापूर, स्वच्छ सोलापूर आपण म्हणतो, पण अनेक डिवायडर मध्ये या ठिकाणी झाडं आपण मध्यंतरी लावलेले होते तेही देखील या ठिकाणी नसण्यासारखे आहेत. तर कुणाला आपण संस्थेला या ठिकाणी काय टॅक्स बेनिफिट देऊन शास्ती फी असेल, शास्ती फीच्या माध्यमातून आपण शास्ती फी दरवर्षी 50% माफ करतो. तर शास्ती फी 100% माफ करू, पण तुम्ही हे झाडं जगवावून आपण त्या संस्थेला जर दिलं तर निश्चित आपलं सोलापूर सुंदर या ठिकाणी दिसेल असं मला वाटतं. अनेक प्रश्न आहेत, अनेक धुळीचा विषय आहे, अनेक प्रश्न या ठिकाणी आमच्या समोर आहेत. आणि पाण्याचा विषय आहे. पाण्याचा देखील आज आपल्याला माहिती आहे गेले 8-9 वर्षापासून आपल्याला या ठिकाणी पाणी जवळपास 3 दिवसात 4 दिवसात काही भागामध्ये मिळतं. तर मी हातवड भागात निवडून आल्यास ना कारणाने मला पाण्याची जाण, लोकांना पाणी वेळेत आणि व्यवस्थित मिळालं पाहिजे हे अतिशय म्हणजे लोकांचं या ठिकाणी पाणी व्यवस्थित यायला पाहिजे अशी मागणी असती. म्हणून मी पाण्यावर या ठिकाणी काम चालू केलं. आणि निश्चित माझ्या हातून जेवढं होता येईल तेवढं मी आयुक्त साहेबांना देखील या ठिकाणी बोललं की आयुक्त साहेब की गेले आपले जे पूर्वी रिटायर झालेले जे अधिकारी आहेत, जवळपास 6-7 अधिकारी आहेत, त्यांना अतिशय चांगला अनुभव आपल्याला सोलापूर शहराचा आहे. आपल्याला ह्याच्या आधी आम्ही 2 दिवसाआड पाणी या ठिकाणी घेतलं होतं शहराला. त्यांना जर ते या ठिकाणी मानधनावर जर आपण नियुक्ती केली तर निश्चित ते पण या ठिकाणी वेळ द्यायला तयार आहेत. म्हटल्यानंतर आयुक्त साहेबांनी होकार या ठिकाणी दिला. निश्चित आता जे पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी आम्ही त्यांची एक प्राथमिक बैठक घेतली. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला साहेब एक आता समोर उन्हाळा आहे, आम्हाला निश्चित आपण तुम्ही जे म्हणता ते आपण सर्व तुमची जर मागणी असेल तर आपण प्रॅक्टिकली करून बघू, पण आम्हाला थोडंसं वेळ हवाय. कारण का आता उन्हाळा असल्या कारणाने लगेच जर आपण काय करायला गेलो तर लोकांचा अजून जरा रोष त्या ठिकाणी येईल असं ते म्हणत होते. पण निदान 3 दिवसाआड तर पाणी या ठिकाणी सोलापूर शहराला केलं पाहिजे. 3 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड अशी आमची मागणी होती. बरं म्हणले, ते ऐकून घेतले. जागेवर आपण व्हिजिट करून सर्व जुने अधिकाऱ्यांना घेऊन जाऊन अजून तिथं काय करता येईल आपण त्या ठिकाणी करायचं ठरवलं. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी कामं झाले. स्टेडियमचं या ठिकाणी आपले कामं झाले. सोलापूर शहरात आता आपण म्हणतो ते कॉम्पॅक्ट मशीन
धूळ मशीन जी आपण घेतलेली त्या ठिकाणी आधी 70 किलोमीटर मशीन चालायची, त्याच्यानंतर कालांतराने 30 किलोमीटर या ठिकाणी ते एका एजन्सीला देण्यात आलं. तर आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी रूट वाढवून आपल्या सोलापूर शहरातले जे डस्ट आहे, मेन रोडला जे डस्ट आहे ते कसं कमी करता येईल त्याच्यावर आमचं भर राहणार आहे. आणि निश्चित अनेक सूचना मी पत्रकार बांधवांना पण मी विनंती करतो की तुमचे जे काय अजून अनेक सूचना ज्या असतील, कारण का तुम्ही समाजाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही समाजाचे जे विषय आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम आपण करत असता. तर जे काय अजून काही प्रलंबित विषय असतील तुम्ही आम्हाला सांगावे, आम्हाला मदत करावी. आम्ही निश्चित एक प्रामाणिकपणे या ठिकाणी आमच्या तर परिणाम आम्ही करणारच आहोत. पत्रकारांचे जे विषय असे विषय असतात की जे महत्वाचे विषय असतात ते देखील आपले जेवढे काही विषय असतील आम्ही निश्चित या ठिकाणी सोलापूरच्या सुशोभीकरण, सोलापूरच्या सौंदर्यावर भर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निश्चित एक प्रामाणिकपणे काम करू. मला माहिती आहे महापौर म्हणजे सोलापूर शहराची अतिशय एकदम जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर आहे महापौरची. तर हे निश्चित आम्ही प्रॅक्टिकली जागेवर जाऊन प्रत्येक गोष्ट त्यात अकाउंट ऑफिस असेल, चीफ ऑडिट असेल, आपलं महापालिकेतले जेवढे काय अधिकारी असेल त्यांना सोबत घेऊन त्या जागेवर स्पॉट व्हिजिट करून सगळे विषय मार्गी लावायचे या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे. एवढंच मी सांगतो. आणि पत्रकारांचं तुम्ही या ठिकाणी विषय मांडला ते एक सांगतो की अतिशय चांगले उपक्रम तुम्ही पत्रकार म्हणून या ठिकाणी राबवता. आणि मेडिक्लेमचा विषय असेल, गृहनिर्माणचा जर विषय आहे तो जर माझ्या कार्यकाळात झाला मला निश्चित या ठिकाणी खूप आनंद होणार आहे. आणि माझ्या हातून जे शासन दरबारी राजकारण न करता समाज त्याच्यामध्ये राजकारण कुठलेही न करता फक्त एक समाज कार्य म्हणून जे काय माझ्या हातून करता येईल मी निश्चित या ठिकाणी राज्यस्तरीय लेवलला मी या ठिकाणी पाठपुरावा करून आपलं गृहनिर्माणचा जो विषय आहे त्या ठिकाणी मी सोडवण्याचा निश्चित या ठिकाणी प्रयत्न करतो. भागामध्ये त्या ठिकाणी नाला देखील नाही आहे किंवा जे सीना नदी जर जात असेल त्याचं जे जाण्याचं जे डायरेक्शन असेल ते देखील नाही आहे. पण निदान आपलं काय ना काय त्या ठिकाणी टिप्टिंग तर केलं पाहिजे, डेप्थ करून आपण जमीन उकरून त्या ठिकाणी काय ना काय केलं पाहिजे. निदान जेवढं पाणी येतंय त्याला वाट तर मिळाली पाहिजे. आज तुम्ही परवा दिवशी बघितलात की पाणी येऊन सगळं अक्षरशः रान पूर्ण भरून लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं. पाणी जे आलं ते नदी पात्रामध्ये असलेल्या अतिक्रमणाच्या घरामध्येच पाणी, नदी पात्राच्या पाण्यामध्ये जर काहीतरी जर झाले असेल तर निश्चित त्या ठिकाणी आपण महापालिकेला आपण ऍक्शन घ्यायलो. त्या कुणाला वाचवण्याचा विषय नाही आहे. सोलापूर शहराला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चेंजिंग व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम करावं. ह्यात कुणाला मी एकच सांगतो, त्यात परत राजकारण होते की कुणाला वाचवण्याचा विषय नाहीये. सोलापूर शहराच्या सुंदरतेमध्ये जर भर पडत असेल तर निश्चित त्या ठिकाणी नदी असेल किंवा सीना नदीचं जे काय हे आहे वाट जे आहे ते व्हायला पाहिजे. आपल्या अधिकार लक्षात येतो काय ते सांगतो. त्या ठिकाणी नदी जी दाखवती ती गेल्या 100 वर्षापासून दाखवती, हे बरोबर आहे. पण त्या ठिकाणी आपण निदान जमीन उकरणार तर पाहिजे होतं. आपण निदान तिथं फ्लॅट जमीन आहे, फ्लॅट जमीन असल्यानंतर अनेक या ठिकाणी अधिकारी काय पूर्वीचे असतील त्या ठिकाणी मूळ लेआउटला मान्यता वगैरे या ठिकाणी दिली आणि अनेक लोक कर्ज काढून त्या ठिकाणी घरं बांधले. त्या लोकांचं देखील या ठिकाणी नुकसान झालंय. मला ही चूक महापालिकेने मान्य करतो ना, ही चूक महापालिकेची आहे. ही चूक दुरुस्ती करण्यासाठी त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बैठक घेतली होती की तुम्ही आता इथून पुढचे जे काही आपण करणार ते त्या ठिकाणी व्हिजिट करून करावं. आणि इरिगेशन डिपार्टमेंटला आम्ही काय म्हणलंय की तुम्ही जी हे करणार आहे नदी जी जाणार आहे त्याचं सीमांकन आम्हाला या ठिकाणी करून द्या. तर ते काय म्हणले की आम्हाला आता टेक्निकल लोक या ठिकाणी आमचे अभ्यास करले तर आम्हाला ते करायला अजून 1-2 महिने लागतील, आम्हाला अजून वेळ आहे. मग वेळ आहे म्हणल्यानंतर आम्ही काय म्हणलं निदान त्या ठिकाणी खोदाई तर करून जेवढं तुम्हाला शक्य आहे महापालिकेला वाट करून द्या असं आमचं म्हणणं होतं. कारण उद्या परत पावसाळा आला परत अशाच पद्धतीने जर झालं तर तसं होऊ नये अशी आमची अपेक्षा होती. त्यात कुणाला वाचवण्याचा विषय त्यांच्याकडून महापालिकेकडे एकदा सीमांकन जे होणार आहे ना ते एकदा होऊन येऊ द्या आमच्याकडे. महापालिकेने याच्या आधी येणार त्यांना त्या ठिकाणी हे करा म्हणून दिलं होतं की आम्हाला जेवढं सर्वे करून आम्हाला तुम्ही सीमांकन करून द्या म्हणून आयुक्तांनी याच्या आधी दिलेलं आहे. त्यांना आता जे सध्याचे आयुक्त आहेत त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांचं आता काम चालू आहे. आता पूर्वी कसं हे आता जी घटना घडली ती 100 वर्षानंतर आता घडलेली घटना आहे. त्या संदर्भात आपलं धोरण काय असणार आहे? काय ते तिथे जे कोण अधिकारी होते त्यांच्याकडून जे काय आता
लोकांना समजा पहिला आता होऊ दे, त्यांना अजून 2 महिने लागतात असं ते म्हणले, कारण का त्यांच्याकडेच अजून कुठली हे नाहीये, म्हणजे काय म्हणते ते रूपरेषा अजून त्यांच्याकडे नाहीये. पण परत जर एकदा असं जर आमचं काय त्या ठिकाणी बैठकीत होतं, जर परत अशी प्रसंग आल्यानंतर ना आपण करायचं काय, निदान महापालिकेने काय केलं पाहिजे, तुम्ही काहीतरी चर मारून त्या ठिकाणी वाट केली पाहिजे, असं आमची त्या ठिकाणी भूमिका होती.